बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 24. कॉलबेल वाजली. वैजयंतीनं दार उघडलं. समोर विजय उभा होता. त्याचा चेहरा आनंदी होता. त्याच्या हातात बंद लिफाफा होता. त्या लिफाफ्याकडे पाहत त्यानं वैजयंतीकडे पाहिलं. वैजयंती, आज मी फार खुशीत आहे. कारण सांग. कारण? मी काय सांगू? तू माझी अर्धांगिनी ना. पण अजून लग्न व्हायचं आहे ना. आता लग्नाची गरजच काय? म्हणजे नवरा बायको राहतात तसे आपण राहतोच की. खरं आहे. आता आपण श्रीरामपूरला जाऊया. तिकडं कशाला? तुमच्या आईचं दर्शन घ्यायचं आहे. ते घेता येईल. मला वाटतं माझं बाळंतपण तुमच्या श्रीरामपूरच्या बंगल्यावर झालेलं चांगलं. त्या बंगल्यात बाळंतपण? काय वेड लागले की काय? म्हणजे तो बंगला म्हणजे काय मॅटर्निटी होम आहे की काय? सर्व घरे म्हणजे मॅटर्निटी होमच असतात की काय? म्हणजे ज्यांना मॅटर्निटी होम परवडत नाही त्या बायका आपल्या घरातच बाळंत होतात की. त्या गरीब दुबळ्यांची आपण का चिंता करावी? ते गरीब दुबळे का माणसं नाहीत? ह्या जगात गरीब दुबळ्यांना जगायचा अधिकार नाही. म्हणजे ह्या सरकारनं कायदा करावा, ह्या फुटक्या कवडीवाल्यांना बंदुकीच्या गोळ्याने कुत्र्यासारखं रस्त्यावर ओढून मारावं. विजय, तू तर हिटलरसारख्या माथेफिरूंचा शिष्य वाटतोस. वैजयंती, मला आवडते श्रीमंती. चांगलं राहणं, चांगलं खाणं पिणं, चांगल्या तरुणींना नादी लावून त्यांच्या जिंदगीची वाट लावणं हे आवडतं की नाही? ते नादी लागणाऱ्या तरुणींना कळायला हवं. म्हणजे त्यात त्यांचीच चूक. ते ज्याचं त्याचं त्यांनी समजावं. विजय, आज आपण श्रीरामपूरला जायचं शक्य नाही. का? आपण घारगावला जाणं महत्त्वाचं आहे. का? चंदन यशवंतीचं लग्न आहे. पण आपल्याला पत्रिका कुठं आहे? पत्रिका नसे ना. पत्रिका का नाही त्याचा विचार केलास? होय, विचार केला म्हणूनच जायचं आहे. तिकडे का जायचं आहे? का जायचं नाही ते सांग. तिथे त्या लग्नात जायला आपण काय पराक्रम केलाय तो तरी सांग. आपण केलेला पराक्रम तुझ्या त्या सोनरावला चांगला माहीत आहे. त्या पराक्रमाचे 1,00,000 रुपये दिलेत त्यांनी. ते तुला मिळालेत. तुझ्या नावाने त्या चंदनने ब्लॉक घेऊन दिला आहे. तूच तर म्हणायचंस आपण दोघे एक आहोत. पत्नीच्या नावावर इस्टेट असली काय आणि पतीच्या नावावर असली काय एकच. त्या तुझ्या सोनरावांना माझा संशय आला आहे. तो संशय त्या चंदनने त्यांच्या मनात भरवला आहे. ब्लॉक जर विजयच्या नावावर दिला तर विजय परस्पर विकून टाकील. 1,00,000 रुपये घेऊन जाईल. ते मला का सांगतोस? मला त्यात काहीच मिळालं नाही. तुला काय हवं होतं त्यात? निदान मला 25,000 रुपये तरी पॉकेट खर्च म्हणून हवे होते. तुला पॉकेट खर्च हवा म्हणून तर तुला चंदनच्या लग्नात जायची सनकी आली आहे. वैजयंती, नुसत्या पॉकेट खर्चानं हे भागणार नाही. मग हा लिफाफा पाहिलास? काय आहे त्यात? तुझ्या त्या सोनरावांना नोटीस द्यायची आहे. नोटीस? कसली? तुझी मला सही हवी आहे. सही? कशाला? पहिली सही कर, मग सांगतो. सही कर. वाचल्याशिवाय सही करणार नाही मी. पण वकिलानं सांगितलंय.
कोणताही वकील आपल्या आशिलाला विश्वास पटवल्याशिवाय सही करायला सांगत नाही. ब्लॅकमेलमध्ये सहभागी होणारा वकील असेल तर. वैजयंती, उगाच आवाज चढवू नकोस. म्हणजे ती नोटीस वाचल्याशिवाय मी सही करणार नाही. नोटीस इंग्लिशमध्ये आहे. मला इंग्रजी कळतं. मला वाटतं तुझ्यापेक्षा मी चांगल्यापेक्षा इंग्लिश बोलू पण शकते. वैजू, असं का अडवणुकीचं धोरण? तुझ्या ह्या चंदरचा डाव आहे हा. चंदर? कोण चंदर? कोण चंदर? तुझा तो बॉस. वैजयंती, मला सारी बातमी लागली आहे. तुमचं रॅकेट कळलं आहे मला. वैजयंती, विजयची जीभ खेचल्यागत झालं होतं. मला मॅडम कर्नाटकी भेटल्या. कर्नाटकी? त्यांचा काय संबंध? माझा जो तुझ्याशी संबंध तोच त्यांचा त्या सिकंदरशी संबंध. पण मी फसले गेले. कर्नाटकींनी मात्र सिकंदरची जिरवली. सरळ त्याला पोलीस कोठडीत बंद केला. त्या सिकंदरला चालता येत नाही. तुला कसं माहीत? तुला काय म्हणायचं आहे? तोच सिकंदर माझ्याकडे आला होता. ह्या ब्लॉकवर? सिकंदर तुझ्याकडे? होय. काय म्हणाला? नीट चालता येत नाही. तू काय म्हणालीस त्याला? मॅडम कर्नाटकांना सांगून कुबडा द्यायला लावते. का म्हणालीस तू त्याला असं? त्याला मी हवे ना. काय म्हणालीस? मी गरोदर असूनही त्याला रोमांससाठी छान वाटते. वैजयंती, खरंच सिकंदर तुला तसं म्हणाला? तो तसं म्हणाला तरी तू काय करणार आहेस? त्याच्या छातीत सुरा खुपशीन मी. एवढी हिंमत आहे तर चंदरला का ठार करत नाहीस? चंदर? होय, चंदर. पण त्या चंदरला ठार मारणं जमत नसेल तर इतर चिल्लर मारून काय उपयोग? वैजयंती, त्या चंदरला मी ठार मारेन. खरंच? होय. तर मग जा आताच. त्या चंदरच्या खुनाची वार्ता ऐकायला मी उत्सुक आहे. पण त्याआधी तू या नोटिसीवर सही करायला हवीस. ह्या नोटिसीत असं काय आहे तरी काय? ही नोटीसच अशी आहे. मी सांगते ही नोटीस कसली आहे. नोटीस वाचण्याची मला गरज नाही. कसली नोटीस आहे? हा, ही नोटीस आहे सोनराव पवारांच्या इस्टेटीची. त्यात मी इस्टेटीसाठी निम्मा हिस्सा मागितला आहे. तर मग ही नोटीस तू वाचायला हरकत नाही. ही नोटीस न वाचताच मी सही करायला तयार आहे. खरंच? होय. शक्यच नाही. तो तिच्याकडे संशयाने पाहत बोलला. नोटीस मी तुझ्या आधीच वाचलेली आहे. माझ्या आधी? चंदर येथे येऊन गेला. तो कशाला आला होता इथे? या नोटीसवर सही घ्यायला. म्हणाला नुसती सही कर, हातात 1,00,000 रुपये ठेवतो. काय म्हणतेस वैजयंती? तुझ्याशी खोटं बोलेन मी? तो नीच माझ्या घरापर्यंत आला? तो तुझ्या घरापर्यंत येणारच. माझ्या घरापर्यंत चंदर येणार. कारण वैजयंती नावाचं पाखरू त्यानेच तुला दाखवलं. ज्याने प्रवाशाला तहान भागवण्यासाठी तळे दाखवले तो तळ्यात खडा टाकून बघणारच. वैजयंती, काय खेळ चाललाय कळतच नाही. हा खेळ आहे सोनरावांच्या इस्टेटीचा. दुष्टांना नेहमी दुसऱ्याच्या इस्टेटीचा मोह असतो. सोनरावांना फक्त 2 मुली, त्यात 1 मुलगी हातात आलेली. तेव्हा त्यांना वाटलं ही मुलगी बरी आहे, तिच्यातर्फे सोनरावांची झोप उडवता येईल. वैजयंती, एवढी सही कर. दे इकडे. विजयने ती नोटीस वैजयंतीच्या हातात दिली. विजय ती नोटीस इतक्या सहज हातात देईल असे वैजयंतीला वाटलेही नव्हते. पण विजयलाही तिने पूर्ण जोखले होते. त्याची मर्यादा तिच्या लक्षात आलेली होती. नोटीस वाचल्याशिवाय ती सही करणंही शक्य नव्हते. विजय, मी सही करते.
मला माहीत आहे, मला जे आवडेल ते तू करणार. तुला आवडेल ते मी करते, पण मला जे आवडेल ते कुठे आहे तू करतोयस. तू सही करत असशील तर तू सांगशील ते मी करेन. दे वचन. वचन कशाला, मी वचनाचा पक्का. तू किती पक्का आहेस ते मला माहीत आहे. तू सांग फक्त. माझं बाळणपण श्रीरामपूरला व्हायला हवंय, फक्त एवढंच. आणि तेही तुझ्या बंगल्यात. तू सांगशील तसं. तुझ्या बंगल्यात की आपल्या बंगल्यात. असं का परक्यागत बोलतेस? कारण आपला खरा बंगला आहे की नाही कळायला मार्ग नाही. तू बघ तर खरं, कसा आहे बंगला. महाराष्ट्राच्या गव्हर्नरसारखा बंगला आहे. मला एवढा चांगला बंगला एवढा चांगला नको आहे. का? सरकारी डाक बंगल्यासारखा असला तरच तो आवडेल मला. तुझी इच्छा असेल तर तो बंगला तसा करू. बंगल्यात तुमच्या आई एकट्याच असतात की? तुला मागे सांगितलं सारं, पण ते सारं खोटं होतं. कोण म्हणतं? मला उगीच वाटतं. तुला उगाच काहीही वाटेल. घारगावहून श्रीरामपूरला तुला जाऊ असं म्हटलं तर नको म्हणाला होतास. त्यावेळी माझा मूड नव्हता. तू फार श्रीमंत आहेस. पण ह्या ब्लॉकमधला खर्च मीच चालवते. तू किती वेळा पैसा दिलास मला. नवरा म्हणून अधिकार गाजवतोस, पण नवऱ्याची व्यावहारिक कर्तव्य कुठे पार पाडतोस. हे घे पैसे. त्यानं खिशातनं हजारांचं बंडल काढलं. म्हणजे चंद्रनं ॲडव्हान्स कमिशन दिलं म्हणायचं. कसलं कमिशन? ह्या नोटीसमुळे पुढे होणाऱ्या फायद्याचं? तसंच काही नाही विजय. ह्या नोटीसीनं काहीच मिळणार नाही. का? कारण ही नोटीस मी. तू काय करतेस या नोटिसीचं? वैजयतीनं टार दिशी नोटीस फाडली. 2 तुकडे झाले. तसा विजय पुढे आला. त्याने सरळ तिचा हात धरला. तिच्या कानपाडात तो भडकावणार तर तिने पुढच्या दाराची कडी काढली. आतल्या रूममध्ये म्हातारा उठून बसला होता. म्हाताराला पाहताच विजयची हवा गपकन केली. विजयनं तोंड फिरवलं. तो खाली पळत जाणार तर म्हाताऱ्यानं हाक घातली. पोरा, मागं फिर. विजयचा नाईलाज झाला. तो जागीच थांबला. म्हातारा पुढे गेला. त्यानं विजयला हात धरून आत आणलं. दोघा बाप लेकाने एकमेकांना पाहिलं. बापाच्या डोळ्यात पाणी तरळलं. पोरा, किती वर्ष मला असं तुटलास? किती वर्ष? फक्त 2 वर्ष. ह्या तुझ्या बायकोला काही तर ठेवलंस. मग काय करायचं होतं? तुझ्या आईच्या बंगल्यावर न्यायचं होतं तिला. तुझी ती बागायती जमीन दाखवायची होतीस. तुझ्या मेलेल्या बापाचं थडगं लावायचं होतंच. बाबा. म्हाताऱ्याचं भान सुटलं. त्यानं सरळ विजयचे मनगटच पकडलं. विजयच्या नाकावर त्यानं सरळ उलट्या हाताचा ठोसाला घावला. म्हाताऱ्याची ती ताकद अजबच. त्या तडाख्याने विजय तानदिशी खाली उधळला. ह्या पोरीला सांगितलंस तुझा बाप नाही, फक्त आई आहे. मला जिद्दीपणी मारतोस. ह्या गरीब बापाची तुला शरम वाटते? तसं नाही बाबा. मग का तसं सांगितलंस? चुकलो बाबा. आणि ह्या पोरीशी काय केलंस? आता बाप होशील पण आम्हाला कळवलं नाहीच. लगीन तरी केलंस? लगीन केलंय. मग तुझ्या नावाचं काल जाणवं कुठं आहे तुझ्या गळ्यात? आहे ते. हे पुरी, नाव काय तुझं? वैजयंती. तुला शाप सांगतो वैजयंती, तुमचं लगीन झालंच नाही. चोरागत राहताय दोघं इथं, पण मी गप असणार नाही. पोलिसात गळी तुम्ही. बाबा. विजयने बापाचे पाय धरले.
का पाय धरतोस? पोलिसात नाही जाऊ देणार. का? उगा माझी चौकशी होईल. त्या 5,000 काय केलं? 5,000? कोणते? आपल्या जमिनीचा 10 गुंठ्याचा तो तुकडा 5,000 बँकेची इमारत बांधा त्याच दिला ना त्या आमदार साहेबाला. होय. काय केलंस त्या 5,000? 2 वर्ष कसा राहिलो पुण्यात मग? 2 वर्ष लिहून तरी केलंच. मला समज समाजलाय तुझं. वाटलं आम्हा म्हातारीचं पांग फिरशील. वय शेतीचा मोठा साहेब होशील. पण तू तर आम्हाला काळ होऊन आलास. आम्ही दोघं म्हातारी तिकडं मरतोय मोलमजुरीनं. मरतोय. आणि तिरसिंगराव इकडं पुरीना घेऊन आम्ही तिकडे जिथं का मिळलोय कधी पाहिलेच आहे. पर तुमच्याकडे बघायला मी इकडं कुठं आहे नोकरीला? नोकरी करीत नाहीस, काळीच करीत नाहीस, मग करतो का इकडं? वैजयंती विजयकडे पाहत होती. त्या अडाणी बापाचं काळीच पोराला सवाल करीत होतं आणि सवालाला विजय जबाब देऊ शकत नव्हता. वैजयंती, ज्याला शिक्षण नाही, ज्याला नोकरी नाही, ज्याला शेत जमिनीचा तुकडा बी नाही, का त्याच्या गळ्यात पडलीस? हे तुझ्या हातचं जेवलो आत्माराम, तू शांती केलास. तुझ्या हातात, तुझ्या बोलण्यात रसवंती आहे. पण ह्या मुर्दाराजवळ काय काय? तमाशातल्या राजागत तो देखणा आहे. पण तमाशातला राजा स्टेजवरनं खाली उतारला की अन्नाला भाग असतो या. तसलाच ह्यो राजा आहे. विजयकडं वैजयंतीनं पाहिलं. खेटरानं तोंड झोडावं तसा तो काळा निळा झाला होता. त्याच्या म्हाताऱ्या बापानं त्याचं खरं रूप वैजयंतीपुढं उभं केलं होतं. फरा जातो मी, जातो. कुठं? तिकडं श्रीरामपूरला. म्हातारला घेऊन साखर कारखान्याच्या भट्टीत उडीच घेतो जातो. आता जगायचं कशाला? बाबा, वैजयंती बोलली. परी तू गुन्हाची आहेस. पण हा कवदार खानाचा तू उगा ह्या पुतळ्याला फसलीस तू. जातो मी. म्हातारा थांबला नाही. विजय तसा जागी डोकं धरून बसला आणि वैजयंती तिच्या डोळ्यांपुढे गच्च काळोख होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.